सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय अण्णा। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन। मी आज सोशल मीडियावर व्हिडिओ यासाठी केलेला आहे की सध्या जे रेणुकाताई मुजमुले आणि राजू थाटे यांचं जे प्रकरण भांडण जे चालू आहे सोशल मीडियावर, त्याबद्दल मला थोडंसं मत व्यक्त करावं वाटलं। कारण कसं आहे की रेणुकाताईंना मला काहीतरी बोलावं वाटलं, कारण मी त्यांचा ज्यावेळेस काल व्हिडिओ पाहिला की त्यांनी ज्या पद्धतीनं राजू थाटे यांच्याबद्दल जे काही सांगितलं की त्यांना काहीतरी पर्सनल बोलले किंवा काहीतरी मागीन म्हणले किंवा ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये जे काय सत्य सांगितलं त्याबद्दल त्या मला एक स्वाभिमानी महिला वाटल्या। कारण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये ज्या बंडखोर नायिका सांगितलेल्या आहेत, आम्ही त्यांचं साहित्य वाचन केलेलं आहे, त्यामधून मला एक लक्षात आलं की खरोखरच ताई स्वाभिमानी आहेत। त्यांना जर आपल्यावर कुठला अन्याय होत असेल तर त्या जात बघत नाहीत, आपले नातेवाईक बघत नाहीत किंवा इतर कोण आहे हे बघत नाहीत, पण आपल्यावर जो अन्याय होतो त्यावर आवाज उठवणाऱ्या त्या महिला आहेत। त्याबद्दल मला त्यांचा काल खूप अभिमान वाटला की त्यांनी ज्या पद्धतीनं सर्व हकीकत सांगितली आणि त्यांनी खरोखरच, कारण कसं असतं सोशल मीडियावर ज्यावेळेस एखादी व्यक्ती व्हायरल असते, प्रसिद्ध असते, त्यावेळेस सोशल मीडियावरची गोष्ट सोशल मीडियावरच सांगणं त्यांना योग्य वाटलं, म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं ते सांगितलं। पण त्यांना जे काय ट्रोल होत गेलं, ज्या काय गोष्टी त्यांना अधूनमधून बोलत गेले, म्हणजे त्यांनी व्हिडिओ व्हायरल केल्यापासून त्यानंतर त्या विचलित झाल्या आणि विचलित होऊन ज्या पद्धतीनं त्या बोलत आहेत की माझ्याबद्दल कोणीही काही सहानुभूती दाखवू नका किंवा मी काय कोण्या समाजाची मदत मागितलेली नाही, माझा समाज माझ्या पाठीशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या बोलत असताना कुठंतरी मनाला वाईट वाटलं की ताई, जरी मातंग समाजातील काही बांधवांनी तुम्हाला सपोर्ट केला असेल, तुमचे व्हिडिओ व्हायरल केले असतील किंवा आमच्यासारख्या महिला भगिनीने तुम्हाला आम्ही तुमच्याबरोबर आहोत असं म्हणलं असेल, तर ते तुमच्या एक स्वभावाचं प्रतीक आहे। तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या विषयावर हे जे मांडलं मत तुमचं, त्या मताला आम्ही सलाम केलेला होता। कारण कुठलीही महिला शेवटी आपल्या जर इज्जतीवर येत असेल गोष्ट, तर ती गोष्ट सहन करू शकत नाही की जी महिला इज्जतदार आहे, जी स्वाभिमानी महिला आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित महिला आहे, त्या महिलेकडून ती गोष्ट होणं ते योग्यच होतं। आणि तुम्ही जी गोष्ट सोशल मीडियावर केली ना, ती आम्हाला योग्य वाटली म्हणून आम्ही त्याला सहकार्य केलं। पण ताई, तुम्ही म्हणालात की माझा समाज माझ्या पाठीशी आहे, त्यावेळेस वाईट वाटलं, कारण महिला ही कुठल्या समाजाची नसते, ती हमेशा शूद्र आहे पहिल्यापासून आणि ती हमेशा तिला दुय्यम स्थान आहे आणि ती मला वाटत नाही की आणखीन त्याच्यामध्ये कुठं बदल झालेला आहे। कारण तुम्ही आवाज उठिला तरी तुम्हाला दुय्यम स्थान आलं आणि तुम्ही शांत बसला असतं तरीसुद्धा तुम्हाला दुय्यम स्थान होतं। कारण ज्या पद्धतीनं राजू थाटेनं तुम्हाला बोलला की तू मांगीन आहेस का, म्हणजे मांगाची महिला काय त्यांना अशी रस्त्यावर पडलेली वाटते का? म्हणजे काहीतरी बोलायचं, काहीतरी म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं की तू मांगीन आहेस का किंवा काय, म्हणजे मांग म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत समाजाला अपमानित केले, समाजाच्या महापुरुषाला अपमानित केले, ते अतिशय चुकीचं आहे। आणि तुम्ही खरं बोललात, तुम्ही सांगितलं की हा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा माणूस आहे, मग त्याचं हे वक्तव्य, त्याचं हे बोलणं, त्याचं हे वागणं तुम्हाला सुद्धा कुठंतरी खटकलं होतं। तुम्ही जरी बौद्ध समाजाचे असलात तरी तुम्हाला सुद्धा हे वाईट वाटलं होतं, म्हणून तुम्ही ते खरं सांगितलं। पण तुम्ही आज आणखीन परत डगमगीत झालात आणि ज्या पद्धतीनं तुम्ही ते बोललात ते खरंच एक माझ्यासारख्या स्वाभिमानी महिलेला ते म्हणणं पटणार आहे। कारण महिला ही शेवटी कसं आहे, आपल्या इज्जतीला, आपल्या सन्मानाला, आपल्या आत्मसन्मानाला जपणारी महिला आहे, आपला सन्मान जागृत करणारी महिला आहे। आता सध्या जे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विषयावर सध्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेली, हे अशाच काहीतरी जी काय पिलावळ आहे त्याच्यामुळंच झालेली आहे। कपिल सरोदे असतील, राजू थाटे असेल, ते आणखीन बरेच 2-4 जण आहेत, मी त्यांची नावं घेणार नाही, पण हे जे सध्या चालू आहे ते, आणि ह्या सगळ्या वातावरणात मातंग समाजाने बोलायला चालू कधी केलं, ज्यावेळेस अगोदर बौद्ध समाज बोलायला, महार समाज बोलायला। कारण कसं आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये पण माझी बौद्ध समाजाची समाज बांधव एवढा आदर आपुलकीने आम्हाला वागणारी आहेत। आमचं त्यांचं कधीही कुठल्या पातळीवर कुठलंच भांडण नाही किंवा काहीच नाही, आम्ही अतिशय गुण्यागोविंदानं समाज राहणारे माणसं आहेत। आज धाराशिव जिल्ह्याचे आदरणीय राजाभाई ओहोळ असतील, आमचे धनंजय शिंगाडे भाऊ असतील, विशाल शिंगाडे भाऊ असतील, मळाळे दादा असतील, खिलारे सर असतील, तायडे सर असतील, अनेक अशी बांधव आहेत की ते आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं वागवतात। महाराष्ट्रामध्ये
कित्येक असे समाज बांधव आहेत की ते अतिशय चांगल्या पद्धतीनं वागवतात. त्यातले त्यात सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याबरोबर आम्ही आत्तापर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही राहिलेली माणसं आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही आमचा प्राण मानतो, आमचा श्वास मानतो. आम्ही त्यांच्याशिवाय काहीच करू शकत नाहीत. असे म्हणजे मातंग समाजातली कित्येक तरी अशी बांधव आहेत की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार मानतात, त्यांना मानतात. आज आमच्या घरामध्ये पहिल्यांदा जर कोण बघायला आलं, घरातलं पाऊल टाकल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात. हे कशाचं प्रतीक आहे? हे आम्ही आंबेडकरी आहोत, आम्ही चळवळीतली माणसं आहोत, आम्ही समाजाला चळवळ सांगणारी आहोत, बाबासाहेब सांगणारी माणसं आहोत, म्हणून आमचं हे होतं आहे. तरीसुद्धा मातंग समाजाला हमेशा टार्गेट केलं जातं आहे की मातंग समाज हा RSSमध्ये आहे, मातंग समाज हा कुठल्या तरी एक विशिष्ट लोकांचा ऐकून असा वागतोय. आम्ही स्वाभिमानानं जगायचं नाही का? मातंग समाजानं इतर वंचित जातीनं आपले हक्क मागायचे नाहीत का? सामाजिक समता, न्याय, बंधुता हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेली तत्त्व आहेत त्याच्यावर जर आचरण करत असेल मातंग समाज, तर आपण का बरं मातंग समाजाला हमेशा कुठल्या तरी विषयावर टार्गेट करतो? आज ताई तुम्ही सुद्धा म्हणाले की मातंग समाजाचं काय देणं घेणं नाही, त्या कुठल्या तरी RSSचे लोक माझा व्हिडिओ व्हायरल करायलेत. अहो, तुम्ही ज्यावेळेस त्या सामाजिक स्तरावर ह्या गोष्टी सांगता, ह्या सोशल मीडियावर ह्या गोष्टी सांगता, त्यावेळेस कुठलीही गोष्ट आजकाल सोशल मीडियावर व्हायरल व्हायलीच ना. मग तुम्हाला हे अगोदरच कळायला पाहिजे होतं ना की तुमचा पर्सनल विषय आहे का सोशल मीडियाचा विषय आहे. नाहीतर तुम्हाला सांगा की कुणी मातंग समाजाच्या बांधवाने तुम्हाला म्हणले की तू राजे थाटोला मार किंवा त्याला असं कर म्हणून. आहे का तुमच्यामध्ये ती हिंमत? आम्ही समाजामध्ये अशी माणसं आहेत की आम्ही प्रामाणिक वागणारी माणसं आहेत, भोळी माणसं आहेत मातंग समाजातली. कुणी जरी एक शब्द जरी गोड बोललं ना तर त्याच्यावर विश्वास ठेवून जीवाला जीव देणारी मातंग समाजात माणसं आहेत. आणि अशा पद्धतीनं तुम्ही निग्लेक्ट करताय समाजाला. मला वाईट वाटलं की आम्ही तुमच्याबरोबर कुठल्या वाईट हेतून आम्ही म्हणलो नाहीत की आम्ही तुमच्याबरोबर आहे. तुम्ही इज्जतीसाठी, तुम्ही सन्मानासाठी लढलात म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहेत. मी ह्या विषयावर बोलणारच नव्हते, कारण मला आज ही मातंग समाज ही प्रिय आहे, बौद्ध समाज ही प्रिय आहे. कारण आपला आंबेडकर चळवळीची ही दोन समाज चाकं आहेत. आणि आपण आपल्याच जर गोष्टी अशा सोशल मीडियावर जाहीर करायलो, आपलीच भांडणं जर आपण हमेशा असं सोशल मीडियावर दाखवत राहिलो तर काय उपयोग आहे? मग काहीच उपयोग होणार नाही अशानं. म्हणून मला ताई विनंती करायची की तुम्ही जर पर्सनल विषय होता तर तुम्ही तो सोशल मीडियावर व्हायरल करायलाच नाही पाहिजे होता. आज तो आम्हाला कुत्रे म्हणतोय, कोण अण्णाभाऊ साठे म्हणतोय, कोण लहुजी साळवे म्हणतोय. म्हणजे जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव असे म्हणणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्यांना माहीत नाही. महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये, समता आणि न्याय याच्या चळवळीमध्ये गुरुवर्य लहुजी साळवेंनी कार्य केलेलं त्यांना माहीत नाही. ज्यावेळेस 1848मध्ये महिलांना पहिल्यांदा शाळा चालू केली महात्मा ज्योतिबा फुलेंनी, त्या शाळेमध्ये विद्यार्थी घेऊन जाण्यासाठी त्यांनी केलेलं सहकार्य हे म्हणजे कसं, जातीनं जरी त्या महापुरुषांचे कुठं उल्लेख झाले नसतील, त्यांना दुय्यम स्थान भेटलं असेल, तरी पण तुम्ही कार्य केलेलं ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ग्रेट आहेतच. ते जागतिक लेवलचे महापुरुष आहेत. ते सर्व म्हणजे त्यांना कुठल्याच बाबतीत तोड नाही, परंतु काहीतरी अस्तित्व आहेच ना. आमच्या पण महापुरुषांनी काहीतरी काम केलेलंच आहे ना. मग हे बोलण्याची पद्धत कुठली आहे? त्या कपिल सरोदेने किती घाणेरड्या पद्धतीनं बोललेलं होतं. म्हणजे त्यावेळेस आरक्षण उपवर्गीकरणाचा काही विषय सुद्धा नव्हता, त्यावेळेसपासून तो बोलत होता. मग हे विषय तुम्ही ज्या पद्धतीनं मातंग समाजाला टार्गेट करता त्याच पद्धतीने तुम्ही बौद्ध समाजाला पण सांगत चला ना. आणि RSSमध्ये, भाजपमध्ये सगळ्या जाती धर्माचे समाज बांधव आहेत ना. फक्त मातंग समाजाला तुम्ही का टार्गेट करता? असं जर तुम्ही आत्तापर्यंत ह्याच गोष्टी म्हणत राहिलो तर मी एक दिवस संपूर्ण मातंग समाज कुठला तरी मोठा निर्णय घेऊ शकतो, कायमस्वरूपी निर्णय घेऊ शकतो. कारण कसं आहे, शेवटी एखाद्या गोष्टीला जर तुम्ही असेच म्हणले तर काहीतरी होऊ शकते, काहीतरी बदल होऊ शकतो. सर्व बांधवांना माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आता जे सध्याचं वातावरण चालू आहे ते अतिशय घातक वातावरण आहे. त्याच्यामुळे आपण सर्वजण शांततेने घेऊ. हा शासकीय पातळीवरचा निर्णय आहे. ज्यावेळेस आरक्षणाचे उपवर्गीकरण होईल ते कसे होणार आहे काय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. तोपर्यंत जर आपण एकमेकांना भांडण करत गेलो, एकमेकांचे डोके फोडत गेलो, एकमेकांना घाण पातळीवर सोशल मीडियावर बोलत गेलो तर हे आरक्षणाचे उपवर्गीकरण झालेल्याचा पण उपयोग होणार नाही. जे सध्या आरक्षण आहे 13% त्याचा पण उपयोग होणार नाही. आपण सर्वांनी विचार करावा. आम्ही बाबासाहेबांना मानणारी माणसं आहेत, आम्ही चळवळीतली माणसं आहेत, आम्ही बाबासाहेब जगणारी माणसं आहेत.
आपण सर्वांनी त्या गोष्टीचा विचार करावा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या रुक्मिणीताई लोंढेंना पण सांगू इच्छिते की तुम्ही एवढं म्हणजे तुम्हाला तुमचे कुठलेही निर्णय घ्यायला तुम्ही वैयक्तिक तुमच्या पातळीवर तुम्ही सक्षम आहात, पण तुम्ही ज्या पद्धतीनं मातंग समाजाला ट्रोल करत आहात, त्यांची चेष्टा मस्करी करत आहात, काहीतरी मांगो मांगो म्हणत आहात, हे बरोबर नाही ताई. तुमचे बी पूर्वज कुठं होते बघा, तुमचं घराण्यात आता सध्या काय चालू आहे ते बघा. ह्या सगळ्या गोष्टीनं तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. तुम्हाला कुठल्याही बाबतीत तुमचा निर्णय घ्यायला तुम्ही स्वतंत्र आहात, पण असं जे तुम्ही ज्या पद्धतीनं समाजाला टार्गेट करत आहात, समाजाला अपमानित करत आहात, समाजाच्या महापुरुषांना अपमानित करत आहात, ते बरोबर नाही ताई. तुम्ही विचार करा, कारण एकदा तोंडातून गेलेला शब्द हा परत घेता येत नाही. आपण बोलत असताना आपण एक महिला आहात, आपण सन्मानाने बोला. तुम्ही सोशल मीडियावर तुमचे विचार व्यक्त करता, सांगता, तुम्ही लाईक मिळवता, त्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीनं समाजाला अपमानित करता ना, ते चुकीचं आहे आणि हे करू नका. मातंग समाजातल्या पण बांधवांनी महापुरुषाबद्दल काही कमेंट करूच नाही. आमचा विश्वास आहे, आम्ही आत्मविश्वासानं सांगतो की मातंग समाजातली माणसं बाबासाहेब आंबेडकरांविषयी काहीच बोलत नाहीत, कारण ते महामानव आहेत, ते सर्वांचे बाप आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे अजिबात मातंग समाजातली कुठलीही माणसं बोलणार नाहीत आणि इथून पुढेही कधी कोणी बोलू नये अशी मी सर्वांना विनंती करते आणि थांबते. जय भीम, जय लहुजी, धन्यवाद.